त्या सर्वांचा इथे सन्मान सत्कार केला जाणार आहे, ज्यामध्ये निश्चितच सर्वात अगोदर मी आमचे क्रिएटर आहे जे माली, ज्यांनी गेले 7 दिवस या विकेटला राखून ठेवलं गेलं, ज्यामध्ये तुम्ही सर्व 1650+ खेळाडू खेळले गेले, त्या माल्याला आमंत्रित करतो. अशोक राणे आणि दिनेश मांगेला यांनी यायचं आहे, त्यांचा सन्मान आणि सत्कार केला जाणार आहे. दिनेश मांगेला सन्मान सत्कार केला जाणार आहे त्यांचा. जे आपण जी विकेट्स बघितली 6 ते 7 दिवस ज्या विकेट्स तुम्ही खेळलात, त्या विकेट्सचं निगराणी राखण्याचं काम दिनेश मांगेला आणि अशोक राणे ह्या दोघांनी केलं गेलं, ज्यामध्ये निश्चितच या स्पर्धेसाठी असे आमचे मित्र उपस्थित असून दिवस रात्र काम करतात आणि या स्पर्धा पार पाडण्यासाठी अशा पद्धतीचे विकेट्स बनवून निश्चितच तुम्हाला खेळाडूंना आनंद देतात. रजनीश पाटील सुद्धा याबद्दल 2 शब्द बोलणारच आहेत. आमचे पाटील परिवारचे एक प्रमुख सदस्य आणि ह्या स्पर्धेचे आणि ग्रामस्थ अकॅडमीचे एक सदस्य पुरस्कृत आहेत ते पाटील परिवारचे. नक्कीच मला 2 गोष्ट बोलायला बरीच वाटेल. दिनेश मांगेला बोला का आपला अशोक माळी साहेब बोला, आणि आपले अजून विसरणार नाही मी आपले कॉमेंट्रीवाले पंच आणि सगळ्यांना, पण खास करून आपल्या विकेटला आणि या ग्राउंडसाठी हा जेवढा पब्लिक येतो. आज आम्हाला माहिती आहे आम्ही आमच्या परिवारातर्फे मॅच खेळतो. आमचा विषय चालेला का प्राईज वाढवायचं ना काय करायचं. प्राईज वाढवले का बोललं टीम कमी होतात, सगळे एकत्र येऊन खेळतात. इथे आपल्या बिल्डिंगमध्ये गल्लीमध्ये प्रत्येकजण येऊन खेळतात इथे, हे आम्ही पाहिलेलं आहे इथे. आणि आमचा उद्देश तो आहे का ज्याला क्रिकेट आवडते त्याने इथे येऊन खेळावं आणि हे करावं. इथे आम्हाला मंडळाला काय पैसे कमवायचा उद्देशाने ही काय टुर्नामेंट नाही मिळत, आणि हा आम्हाला काय हे जास्तीत जास्त संघ घेऊन रेकॉर्ड खेळवायचं आहे असंही आमचं मनोगत का आमची हेतू पण नाही मिळत. हां, पण आमची इच्छा आहे का ज्याला आवडते खेळायला आवडते, जो घरात बघतो रोज आपल्या मॅच बघतो, त्या प्रत्येकाने इथे यावं. आणि त्याची इच्छा असते काही फ्लड लाईट हे ग्रास आणि खास करून सांगतो 2,500 रुपयामध्ये तुम्हाला कुठे हो भेटते हे सगळं, आणि ती पण नाईट डे नाईट मॅच आणि मस्त आणि ग्रास विकेट. अरे वा रे वा, सगळ्यांना आनंदाची पर्वणी असते. आणि म्हणून दरवर्षी प्रतिसाद वाढत असो. यंदा 31चा दिवस आला म्हणून 1 दिवस कमी झाला, नाही तर आज 200 टीम नक्कीच झाल्या असत्या. आणि तुम्हा सर्व जे आपले खेळायला येतात त्यांचं मनापासून आभार. आणि आमचा जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबला बघतो आणि आमचे यूट्यूबवाले एकदम सुंदर प्रेक्षक पण दाखवतात, त्यांना पण धन्यवाद बोलतोय. धन्यवाद. रजनीश पाटील, निश्चितच अशा गोष्टी निश्चितच प्रेक्षकांमध्ये पोचल्या पाहिजे सर्वांकडे. याचं कारण असं आहे की आम्ही कुठलाही उच्चांक करण्याचा प्रयत्न करणार नाही, करत राहणार नाहीत. कारण आम्हाला फक्त आहे ना आमचा हा प्रेक्षक जो बघत असतो त्यालासुद्धा खेळण्याची संधी मिळायला हवी, हाच आमचा प्रयत्न प्रत्येक वर्षी असणार आहे. आणि त्याच प्रयत्नाने आम्ही वारंवार अशा स्पर्धा, जो आमचा पाटील परिवाराचा जो एक मी म्हणेन स्पर्धेचा जो मोठा भाग असतो, त्या भागाला आम्ही निश्चितच प्राधान्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर लगेचच आम्ही एकच कौतुक आणि सत्कार करणार आहोत, ज्यामध्ये जहीरबाई जे गेले 24/7 अशा पद्धतीने गेले 7 दिवस डे नाईट, सकाळी 3ला जाऊन परत सकाळी 9ला येऊन मॅच चालू करणं हे फक्त एक आणि एक व्यक्तीनेच करू शकतो आणि त्यांनीच केलेलं आहे. जहीरबाई यांचंसुद्धा इथे स्वागत, सन्मान आणि आभार व्यक्त केले जाते. ह्या व्यक्तीने गेले 7 दिवस तुकाराम मांगेलांची सुद्धा उपस्थिती होती. विजय पाटील संध्याकाळी यायचे, धनंजय पाटील संध्याकाळी यायचे. अशा ह्या परिस्थिती नितीन सरांनी आम्हाला थोडी साथ दिली होती. ह्या परिस्थितीने एकट्याने वन अँड ओनली वन मॅन आर्मी असं ज्याने केलं असेल कॉमेंट्रीमध्ये समालोचक कक्षामध्ये, अशा व्यक्तीचा सन्मान केला जातो रजनीश पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि हा व्यक्ती आम्हाला कायमचा लाभेल आणि कायम आमच्या सोबतीला असेल अशी सुद्धा आम्ही अपेक्षा आशा बाळगा लागतोय. शांताराम भाई, सबसे पहले तो तमाम सभी को सलाम है मेरा. और वाकई में मैंने जो 7 दिन किया या जो भी नहीं किया, मगर मेरी जब तक सांस रहेगी मैं जिंदा रहूँगा. इस नारंगी को मेरे मरने के बाद ही मैं भूलूंगा, उससे पहले मैं नहीं भूलूंगा. खूप मोठी गोष्ट बोललात तुम्ही आणि तुम्ही आमच्या हृदयात स्थान निर्माण केलं हे सुद्धा आम्हाला म्हणायला हरकत नाही आहे. कारण जहीरबाई आम्हाला एवढा मोठा सपोर्ट करतात. निश्चितच मी सुद्धा आधी कॉमेंट्री बोलत असतो, आता मी थोडासा त्या कॉमेंट्रीपासून लांब झालो आहे, समालोचक कक्षापासून लांब झालो आहे. आणि त्यानंतर आपली धुरा सांभाळण्यामध्ये
जहीरभाई याचा सगळ्यात मोठा हातभार आहे. त्यानंतर सपोर्टिंगमध्ये ॲक्टमध्ये आता रमेश मांगेला येतोय. टॉप अँड टॉपमध्ये आमचा नारिंगीचा एक वंडर बॉय मी म्हणेन तुकाराम मांगेला आहे. ह्या सगळ्यांच्या साथीने ही स्पर्धा समालोचक कक्षामध्ये निश्चितच प्रत्येक वेळी पुढे पुढे जात असते. त्यानंतर आम्ही स्वागत करणार आहोत धनंजय पाटील, जो रात्रीच्या 10 नंतर आम्हाला सपोर्ट करता का दिवसभर त्याचं बिझी शेड्यूल असताना रात्री कसा वेळ देता येईल या स्पर्धेला आणि त्या वेळात वेळ देऊन येऊन आपल्या स्पर्धेचा 4 चांद लावणारा हा खेळ मी म्हणेन समालोचक धनंजय पाटील यांनी यायचं आहे. त्यांचासुद्धा सत्कार सन्मान केला जातोय. धनंजय पाटील बघा तिथून टाळ्या येतात, तुम्ही प्लीज टाळ्या तर वाजवा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येण्याचा प्रयत्न करून आपल्या स्पर्धेला सहकार्य करणारा हा खेळाडू, हा व्यक्ती ज्याने प्रत्येक दिवशी आपल्याला इथे या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थिती दिली त्याबद्दल त्याचा आभार व्यक्त करतोय. विजय पाटील सर अर्नालावाले ते मला वाटते निश्चितच नाही आहेत, आम्हाला बाय बाय करून गेलेले आहेत, त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतोय. नितीन सर होते त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो, त्यांनीसुद्धा आम्हाला एक साथ दिल्या स्पर्धेदरम्यान. त्यानंतर आमचे एक मोठे समालोचक तुकाराम मांगेला यांचासुद्धा आभार व्यक्त केलं जातं आहे. आमच्या या स्पर्धेच्या दरम्यान वारंवार समालोचक कक्षातून तुम्हाला आवाज येत होता, यांचासुद्धा आभार व्यक्त केलं. त्यानंतर निश्चितच DJ मयूर आणि टीम यांनासुद्धा इथे सन्मान केला जाईल, सत्कार केला जाईल. टाळ्या तुम्ही तिकडून वाजवा रे, डीजेकडून आवाज येईल टाळ्यांचा. DJ मयूर आणि टीम कोण ना मध्ये एकटाच टीम आहे, मला वाटतं 10-12 जण असतील टीम म्हणजे, तर काय ना एकटाच येऊ दे. या प्रशांत काय माहिती आहे का, हा एकटा एकट्या टीमच्या बरोबर आहे. बघ बघ तब्येत बघ. पाटील परिवारच्या वतीने तुमचं आभार व्यक्त केलं जाते DJ मयूर यांचं आणि यांच्या टीमचं सुद्धा. सुरेख खरखरलेल्या आवाजाचा माईक दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आमची जी टीम आहे DBN लाईव्ह टीम, प्रवीण पाटील, धनंजय मांगेला, DBN लाईव्ह ह्या टीमचा सुद्धा इथे सत्कार सन्मान केला जाईल आणि आभार व्यक्त केलं जात आहे. यायचं आहे जे आपल्या परिसरात सर्वांच्या नजरेत ह्या टीमने आपल्याला प्रकाशात टाकलं ज्या सर्व खेळाडूंना, अशा ह्या दोघांचा सुद्धा आभार व्यक्त केलं जात आहे. अनिल पाटील यांच्याकडून त्यांचा सन्मान केला जाईल. याच्या अगोदर प्रशांत होते. DBN लाईव्हचे प्रमुख प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला आणि टीम बोललो का मोठे मोठे कशाला तर मला कळत नाही. अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार सन्मान केला जातोय. आभारी व्यक्त करतोय DBN लाईव्ह संघ, ज्या संघाने निश्चितच आमच्या ह्या नारिंग ग्रामस्थ अकॅडमीच्या नावाला उंची गाठवली असा हा DBN लाईव्ह आहे, ज्याशिवाय नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळ अधुरं राहू शकते असं सुद्धा मी म्हणू शकतो. कारण त्यांच्या प्रेक्षकांनाच आमचं नारिंग ग्रामस्थ क्रीडाचं नाव वारंवार वरच्या लेवलला जात आहे हे सुद्धा मी मान्य करतोय. यानंतर प्रमुख बक्षिसाकडे जातोय आणि पंचांचा सुद्धा येथे सर्व पंच टीम जसा उल्लेख केला गेला त्याप्रमाणे पंचांचे जे कोण कोण असतील त्यांनी सुद्धा यायचा, त्यांचा सत्कार केला जाईल. गंभीर असेल, गंग्या असेल, योगेश गरत असेल, खूप जण आहेत. मोठी टीम आहे, नारिंग ग्रामस्थ क्रीडामंडळाची मोठी टीम आहे. सर्वांनी कोण असेल त्यांनी यायचं आहे. जयप्रकाश घरत असेल, पप्पी असेल, डॉक हेमंत घरत असेल, या रे बाबानो. गंग्या या ना, पैसे दिले तर येत नाही. संदीप सँडी अंपायरचा भूमिका निभावलेली येऊ शकता तुम्ही. सत्कार नरोत्तम मंगल यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. पंचांच्या टीमचा
दिने जितू, मनोहर पाटील, हेमंत घरत, प्रकाश पाटील, योगेश घरत, सर्वांचा आभार व्यक्त करतोय. कारण ह्या स्पर्धेसाठी जवळपास 150 संघ असताना सकाळपासून ते रात्री 2 वाजेपर्यंत प्रत्येक 6 दिवस आणि 7वा दिवस आजचा असताना सर्वांनी ही मदत केली, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर स्कोरर, जे स्कोररमध्ये भूमिका निभावली त्या सर्वांचं मला मितांशु असेल, महेश गुप्ता असेल, यायचा आहे, सत्कार केला जाईल. हर्षद असेल कदाचित, कारण मी वर जात नव्हतो, मला माहिती नाही कोणी कोणी स्कोरिंग केली, पण मात्र जे असेल त्यांनी यायचं आहे. या रे बापानो. महेश गुप्ता, सिद्धांशु पाटील, चला चला ठीक आहे. सत्कार तर संपला असेल, कदाचित कोण राहिला असेल त्याचा सत्कार सुद्धा केला जाईल. मात्र आता प्रमुख बक्षीसकडे जातोय. ओट तुकाराम मंगेला. धन्यवाद शांताराम घरत यांचा आवाज आपण ऐकला होता. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार आहे, धन्यवाद आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे केलं जातं. जसं रणजितजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं की पाटील परिवारातर्फे पुरस्कृत केलेली संपूर्ण स्पर्धा आणि ही स्पर्धा पार केल्यानंतर जी खऱ्या अर्थानं आपल्या नारंगीची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा 80 चषक येणार आहे आणि ती स्पर्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 तारखेपासून चालू होणार आहे, सुरू होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रेक्षक हो आपण जरूर सहभाग नोंदवायचा आहे. आपण मुख्य बक्षीस समारंभाला सुरुवात होते, कारण प्रत्येकालाच थोडंसं घाई झाले. जास्त वेळ न घेता आपण मुख्य बक्षीस समारंभाच्या दिशेने जातोय. इथून या स्पर्धेमधलं 150 संघ खेळले. चौकार सत्काराची आतषबाजी होत होती आणि त्यावेळेला ज्यांनी चांगला खेळ केला त्याच्यामध्ये जे टॉप 10 मध्ये होते, टॉप 5 मध्ये जे काही होते खेळाडू, त्यापैकी जे पहिलं पारितोषिक दिलं जाणार आहे ते संपूर्ण स्पर्धेमधला सर्वोत्तम गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. थोडी चुरस होती, 3 खेळाडूमध्ये जवळपास समान विकेट्स होते आणि इथून सरासरी विचार करता किंवा अकॉर्डिंग टू सिच्युएशनचा विचार करता, परिस्थितीनुसार जर पाहिलं गेलं तर मोक्याच्या क्षणी कदाचित त्यांनी घेतलेल्या विकेट्सही तितक्याच महत्त्वाच्या होत्या किंवा त्यांनी केलेली किफायतशीर गोलंदाजीसुद्धा महत्त्वाची होती. म्हणून त्या 3 खेळाडूमध्ये आम्ही निवड करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज ठरलेला आहे तो खेळाडू आहे निव्या स्पोर्ट्स चॅलेंजरचा विश्वनाथ ठरला आहे या स्पर्धेमधला बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट. विश्वनाथ, आपण या आपल्या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा आपण किताब घेऊन द्यायचा. विश्वनाथ जाधव. 3 खेळाडू होते, 3 खेळाडू जवळपास समान विकेट्स होते, परंतु त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार पहिलं षटक प्रत्येक वेळेला ज्यानं चांगलं हाताळलं तर विश्वनाथ जाधव ठरलं. तर तिथून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अरविंद पाटील यांच्या शुभ हस्ते हा बेस्ट बॉलरचा इथे किताब त्यांना प्रदान करण्यात येतोय. कारण या मैदानावरती जर पाहिलं तर पहिले षटक फार महत्त्वाचं असतं. 3 षटकांचा जरी मॅच असला तरी पहिल्या षटकामध्ये धावा केला तर मॅच आपल्या हातून निसटू शकतो. त्यावेळेला प्रत्येक वेळेला येऊन ज्याने चांगलं केलेलं आहे तर विश्वनाथ जाधव ठरला आहे या स्पर्धेतला सर्वोत्तम गोलंदाज. त्यानंतर बेस्ट बॅट्समन 2 खेळाडू होते, एक थोडासा पुढे गेला, एक थोडासा मागे राहिला आहे. शेवटच्या क्षणी कदाचित आपल्या संघासाठी नाही विजय संपादित करून शकला, पण तो खेळाडू ठरला आहे. सध्याकडे लिस्टमध्ये 2 वरती जो खेळाडू आहे तो खेळाडू ठरला आहे. तिथून बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट प्रसाद ठरला आहे, जो संस्कृती 11 रायगडचा संघ विजय नाही संपादित करून शकला ती टीम, पण आजपर्यंत झालेला प्रवास त्याचा चांगला होता. तर प्रसाद आपण या भले आपण ती एक धाव जी होती महत्त्वाची होती ती नाही घेऊ शकला, कदाचित तो टॉप 3 मध्ये नाही जाऊ शकले, पण सुपर 6 मध्ये प्रवेश करताना आपण केलेला खेळ नक्कीच लक्षात घेण्याचा होता. तर प्रसाद ठरलाय या स्पर्धेतला जो सर्वोत्तम फलंदाज ठरलेला आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट म्हणून निवड करण्यात येते. देवेन पाटील आहेत याच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅनचं ट्रॉफीज पारितोषिक प्रसादला देण्यात येते. त्यानंतरची जी पारितोषिक आहे द मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल मॅच, अंतिम सामन्यातील सामनावीर. नो डाऊट ओनली 1 कंटेंडर्स
ज्याच्या केलेल्या धावामुळे कदाचित विजयी होताना MCCला फायदाच झाला. तर ज्यानं अंतिम सामन्यामध्ये 1 विकेटही घेतला, 36 धावाही केल्या, तो खेळाडू ठरला, विजय ठरलाय. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल मॅच विजय ठरल्यात. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून त्याची निवड करण्यात येते. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून त्याची निवड करण्यात येते. 36 धावा त्याने केलेल्या, 36 धावा अंतिम सामन्यामध्ये फार महत्वपूर्ण होत्या, कारण त्याच दबावाखाली त्याने केलेल्या धावामुळे प्रतिस्पर्धी संघ थोडासा मागे सरला. मॅन ऑफ द सिरीज थोडंसं बाजूला ठेवणार. त्यानंतर आपण जातोय जे 6 संघ क्वालिफाय झाले, सुपर 6 मध्ये पोहोचले. त्याच्यातले 3 संघ असे होते ते कदाचित टॉप 3 मध्ये नाही जाऊ शकले, पण ते 4थ्या क्रमांकावरती राहिले. असे जे 3 संघ आहेत, या 3 संघांना इथे पारितोषिक दिलं. चतुर्थ विजेता जो संघ ठरलेला आहे, चतुर्थ विजेता संघ ठरला यंगस्टर पापडी. पहिल्या दिवसाचा जो विजेता संघ ठरला होता, या आजच्या दिवसामध्ये पुढे नाही सरकू शकला, पण पहिल्या दिवशी त्यांनी चांगला खेळ केलेला आहे. यंगस्टर पापडी कॅप्टन किंवा खेळाडू आपण या रणजितजी पाटील आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक दिलं जात आहे. चतुर्थ विजेता या संपूर्ण स्पर्धेतला 150 संघामधला सुपर 6 15 संघ खेळले होते पहिल्या दिवशी, आणि त्याच्यामधनं जो संघ पुढे आलेला होता तो यंगस्टर पापडीचा संघ चतुर्थ विजेता या स्पर्धेतला ठरलाय. अभिनंदन यंगस्टर पापडी. त्यानंतर अजून एक संघ, त्या 3 संघापैकी जो शेवटच्या क्षणी चुटपुरती हार ज्याला स्वीकारावी लागली, तो संघ आहे संस्कार 11 रायगड. संस्कार 11 रायगड टीम, संस्कार 11 रायगड टीम आपण या चतुर्थ विजेता. जरी एक चुटपुरता पराभव त्या सामन्यामध्ये आपल्याला एक क्लोज एन्काउंटर होतं, आणि त्या अगदी शेवटच्या मुख्यच्या क्षणी थोडंसं कमी पडला, पण कामगिरी आपलीही चांगली होती. संस्कार 11 रायगड अपॉर्ड फॉर द फर्स्ट मॅच. संस्कार 11 रायगडचा संघ चतुर्थ विजेता, आणि जो तिसरा अजूनही संघ आहे जो चतुर्थ विजेता संघ ठरलाय तो संघ आहे मागच्या 2 स्पर्धा त्यांनी गाजवल्या होत्या. ही स्पर्धा थोडीशी त्यांना त्या टप्प्यापर्यंत नाहीच पोहोचू शकले. मुंबईचा सम्राट अर्थात NB अवध, मुंबईचा सम्राट टीम चतुर्थ विजेता. मागच्या 2 सामन्यात विजेता, 2 स्पर्धेचं विजेतेपद या मुंबईच्या सम्राटकडे होतं. या स्पर्धेमध्ये त्यांना चतुर्थ 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलंय. तो संघ आहे मुंबईचा सम्राट अर्थात NB अवधचा संघ जो चतुर्थ विजेता संघ ठरलाय. त्यानंतर 3 संघ जे टॉप 3 मध्ये गेले, त्याच्यामध्ये सेमीफायनलचा मॅच झाला, आणि त्या सेमीफायनल मॅचमध्ये जरी पराभूत झाले असले, जरी त्या सामन्यामध्ये पराभूत झाले असले, तरी सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी शिस्तबद्ध खेळ केला, एक ऑलराऊंड परफॉर्मन्स केला, यंग तरुण खेळाडूंचा समावेश असलेला संघ, आणि ज्याचा उल्लेख आम्ही केलेला होता की तो संघ मैदानावर उतरत असताना, मैदानाच्या बाहेर जात असताना एक शिस्त दाखवत होता, कमिटमेंट, समर्पण दाखवत होता. असा नित्यानंद स्वामीच्या पावनभूमीतनं आलेला टीम परी 11 गणेशपुरीचा संघ जो 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तृतीय विजेता संघ जो ठरलाय परी 11 4000 गणेशपुरीचा संघ ठरलाय. या स्पर्धेतला 3ऱ्या क्रमांकाचा हा संघ ठरलाय. जी 4000 टीम आहे गणेशपुरीची टीम, शिस्तबद्ध खेळाप्रती असलेलं समर्पण आणि एक युवा जोश ज्या टीमच्या जोडीला होता. जवळपास अंडर 24 चे बरेचसे बहुतांशी खेळाडू होते त्या संघामध्ये, आणि त्या गणेशपुरीच्या टीमनं या स्पर्धेतला 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला आहे. त्यानंतर आपण जातोय ही ट्रॉफी, आपण फायनलचा मॅच पाहिला. ज्या संघानं 2 संघानं चांगली कामगिरी केली होती, त्याच्यामधली जी अंतिम लढत होती, चॅलेंजरचा संघ होता, निव्या स्पोर्टचा संघ होता, MCC विरारचा संघ होता, पण MCCनं बाजी मारली, आणि या स्पर्धेचा 2ऱ्या क्रमांकाचा उपविजेता संघ जो ठरलाय तो संघ आहे निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर. निव्या स्पोर्ट्स चॅलेंजरचा संघ जो 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला, उपविजेता संघ आहे या स्पर्धेतला. कारण चॅलेंजरच्या संघामध्ये NCCच्या चषकामध्ये आपण पाहिलं होतं फायनल पर्यंतचा प्रवास
शिवांशचा, एका बाजूला अव्यांश, दुसऱ्या बाजूला शिवांश असा प्रवास आपण पाहिला होता. तो उपविजेता संघ ठरला. निव्या स्पोर्ट्स चॅलेंजर टीम या स्पर्धेतला उपविजेता संघ ठरलेला आहे. अभिनंदन चॅलेंजर टीम. त्यानंतर आपण जातोय मॅन ऑफ द सिरीजच्या दिशेने जातोय. जी बायसिकल आहे, सायकल आहे, ती सायकल कोण पटकावणार, कोण खेळाडू आहे तो मॅन ऑफ द सिरीजच्या लिस्टमध्ये आहे. 3 खेळाडू आहेत. तीन खेळाडू आहेत त्या लिस्टमध्ये. पण आता ज्यानं खऱ्या अर्थानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धेला डॉमिनेट केलंय, डिस्ट्रॉय केले असा खेळाडू आपण मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर म्हणूया, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून गणला जातोय. ज्यानं आपल्या संघाच्या मोक्याच्या वेळी धावा केल्यास मोक्याच्या वेळेला विकेटही केलं, लीडही केलं टीमला, असा खेळाडू ठरला संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्याच्या नावावरती आहेत 7 विकेट, ज्याच्या नावावरती आहेत 98 धावा, तो खेळाडू आहे मिस्टर विजय ठरलाय. एमसीसी विरारचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सायकल बायसिकल मॅन ठरलाय. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, मालिका वीरचा हकदार मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीजचा तुकाराम मंगेला 2 शब्द बोलणार आहेत. विजय 4 शब्द. निश्चित आमचा विरारचा संघ आहे. तू बराच वर्ष इथे खेळला असेल, यात काही शंका नाही. मात्र हे वर्ष आणि हा आजचा दिवस तुला कसा वाटला? प्रथमतः आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद मानतो आणि सुनील तात्यांचे पण धन्यवाद मानतो. त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल इथे. आणि ग्राउंडवर खेळायला सर्वांचीच म्हणजे आवड असते की कधी इथे खेळायला भेटेल. थँक्यू. नशीबच हा व्यक्ती आहे ना, याची ओळख आता आमच्याकडे पोचलेली आहे. मुरुड जंजिराचे सरपंच आहे ते, यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यातल्या वेळात वेळ काढून हे आमच्या छोटेखानी असलेल्या ग्राउंडवर खेळणं आणि आमचं भाग्य, यात काही शंका नाही. धन्यवाद. वेलपेड. म्हणजे शांताराम, कधी कधी आम्ही कॉमेंट्री करताना सांगतो बडे मंच का बडा खिलाडी, बडे मंच का बडा सरपंच, आणि खऱ्या अर्थानं ते सरपंचच होते. म्हणून ते विजय खाणेकर जे ठरल्यात मॅन ऑफ द सिरीजचे हकदार ठरलेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्याने दाखवून दिले की मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. बडे मंच का बडा खिलाडी, बडे मंच का बडा सरपंच, असा सरपंच पद ज्यांच्याकडे आहे तो ते खेळाडू ठरल्यात. या स्पर्धेचे सर्वोत्तम खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज चा किताब ज्यांच्याकडे दिला जातोय. अभिनंदन विजय जी. आणि ज्या पद्धतीने संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ केला आहे, आपलं मनपूर्वक अभिनंदन आहे. त्यानंतर जे ट्रॉफीसाठी संपूर्ण स्पर्धा होती, 150 संघ या स्पर्धेमध्ये घेतला, जसा रणजितजी पाटील यांनी उल्लेख केला. भले याचा जे प्रथम पारितोषिक आहे ते 33,000च आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मोलाची ही ट्रॉफी आहे, ही स्पर्धा आहे. जसं आता विजयने म्हटलंय की या स्पर्धेमध्ये खेळणं, इथे ग्राउंडवरती खेळणं, हेच बघण्यासाठी प्रत्येक जण आलेला असतो. आणि इथे खेळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं केलंय सोनं. आणि खऱ्या अर्थानं गणेश जी म्हण असतील, त्याची पूर्ण टीम आहे. कारण एक यूट्यूबवरती एक कॉमेंट सुद्धा टाकलेली होती की इतक्या वर्षाचं स्वप्न त्यांचा साकार झालेला आहे. आणि ते स्वप्न साकार होत असताना, या ट्रॉफीचा हकदार होत असताना, हे ट्रॉफी पटकावत असताना आनंद अश्रू तर नक्कीच डोळ्यामध्ये आल्यात. पण ते क्षण अनुभवण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी फार महत्त्वाचा. जसं मी म्हटलं होतं, मध्यरात्रीला सूर्य उदय होणार. तो कोणाचा सूर्य उदय होणार? तो झालाय एमसीसी विरार ठरलाय. या कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील स्मरणार्थ 2023चा विजेता संघ कॅप्टन सलापणी आणि या ट्रॉफी त्यांच्यासाठी आणि कॅश 33,333 रुपये इथून कॅप्टन आपण या कॅप्टन एमसीसी विरार साठी टाळ्या व्हायला हव्या. फायनल विनर, फायनलचा विजेता, अंतिम विजेता आणि विजेतेपदाची ट्रॉफी ज्यांच्याजवळ जाते, तर ट्रॉफीचा मानकरी ठरलाय तो टीम एमसीसी विरार. फक्त समोरचं काही प्रेक्षक वर्ग थोडेसे बाजूला, कारण कॅमेरामध्ये क्षणचित्र येते पुद्या, थोडंसं समोरचे बाजूला, कारण हे क्षण सुद्धा महत्वाचे आहेत. हे आनंदाचे क्षण आहेत, आठवणीचे क्षण आहेत, हे कैद केले जातात कॅमेरामध्ये. आणि इथून सर्वांच्या चेहऱ्यावरती तीच प्रसन्नता आहे, तो आनंद चेहऱ्यावरती बघतोय. मग दुसऱ्या बाजूला विजय असतील, गणेश जीवन असतील, पूर्ण टीम असतील,
सुनील तेलम जे या स्पर्धेचे खरे पाठीराखे, ज्याला मध्ये एनर्जी स्त्रोत आहेत, ऊर्जा स्त्रोत आहेत, यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघतोय. आणि अभिनंदन टीम MCC विरार. इतका वर्ष कदाचित प्रयत्न तुम्ही केला असेल, पण आज यश लाभले, स्वप्नपूर्ती झाले आणि स्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती आपण अनुभवतोय. MCC विरार जो विजेता संघ ठरला. अभिनंदन MCC विरार. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचा आभार आहे, सर्व खेळाडूंना धन्यवाद देतोय. जो प्रेक्षक वर्ग गेले 7 दिवस साथ देत होता मैदानावरती, युट्यूबवरती हे संपूर्ण सामने पाहत होता, त्यांनाही मनापासून आभार. सहभागी 150 संघ, आपला सुद्धा मनापासून आभार. सर्व DBNची आमची पूर्ण टीम, आमचे कॉमेंटेटर्स, सर्व ऑफिशियल्स, पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं, या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि पुन्हा भेटूया ज्यावेळेला NCC चषक 2024 बिगुल वाजलंय. 1 फेब्रुवारीला पुन्हा एकदा भेटूया या मैदानावरती. 25वे वर्ष आहे, रोपोमेवसी वर्ष आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या सर्वांच्या जोडीनं ते 25वे वर्ष सुद्धा साजरं करणार आहात. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतोय. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. थँक्यू.